हो सांगा ना. जाऊ की नको जाऊ काही बोलत नाही ना, काही नाही बाबा. रात्री पण फोन केला होता वहिनीने, येऊन जा म्हणून. विशाल आला आहेत आता. तुम्हाला 2 वेळा विचारले तर चुपच आहात, काही बोलत नाही, काही नाही, सांगत नाही. हो म्हणा नाही तर नाही म्हणा. जा ना बाबा, तुझी इच्छा आहे तर जा. असं माझी इच्छा आहे तर जाऊ. पण तुम्ही असे म्हणू नाही शकत की जा म्हणून. किती दिवस झाले आता नाही गेली तर माहेरी मी. मला जाऊशी नाही वाटत का? मलाही जाऊन 8 दिवस राहूशी वाटते तिथं. हो तर जा ना, तर मी कुठं नाही म्हणत आहो तुला. नाही नाही म्हटलं, पण चूप होते ना, विचारली तर मी 2 वेळा. अरे तसा नाही, आता हे ऊन तापत आहे, या उन्हामध्ये लहानशा पोरीला घेऊन जाशील त्याचा विचार करत होतो मी. एसटीने जायचं आहे का? बाईक नुसतं जायचं आहे? हो बाईकने जायचं आहे, पण असे गरम हवेचे चटके लागतात. नाही सायंकाळी 6 ना 7 वाजे बाईकने जाशील ना, तरी असे गरम हवेचे चटके लागतात. गरम गरम फालतू तब्येत खराब झाली म्हणजे. तुमच्या मनात ना मला पाठवायचंच नाही आहे. आधी काऊन नाही म्हटलं? कशाला थांबवली असते मी विशालला? सकाळीच जातो म्हणत होता विशाल. मी येणार आहे म्हणून तो थांबला आता. अरे बापा भडकू नको, जा म्हणत आहो मी, पण आता सायंकाळी नको जाऊ. गरम गरम हवेचे चटके लागतात सायंकाळी. कधी जाऊ तर मग? कालपासून आलाय, काल सायंकाळीच आलाय विशाल. मग असेच जातो म्हणत होता. आता मी म्हटली थांब, सायंकाळी जाऊ म्हटली सोबतच, म्हणून थांबला. आता तुम्ही म्हणून राहिले उद्या सकाळी जाशील. मग सकाळीच असं बोलले नसते का तुम्ही? सकाळीच गेला असता आम्ही. तुला मोठी घाई आली राधा जायची. विशालही आता किती दिवसाच्या नंतर आला. मग त्याचा काही पाहुणचार बिहुणचार काहीच नाही झाला होता. तसाच गेला असता का? मग अजून तूच म्हटली असती की माझ्या भासा आला तर काहीच नाही बनवला. हो कधी म्हणते मी अशी? बोलली आहे का कधी तुम्हाला अशी मी? नाही बोलली, पण वाटते ना मग. आपल्या घरी पाहुणे आले, त्यांचा मानपान झाला, पाहुणचार झाला, बरं वाटते. हो पण आता विशालला म्हणेन वेळेवरच मी की उद्या सकाळी जाऊन म्हणून. तर थांबेल का? थांबेल ना, थांबेल. काऊन नाही थांबेल? असं येत नाही, काही नाही. आत्या अरे विशाल ये ये. आत्या झाली का तयारी? कर ना पटकन तयारी आत्या. नाही ना तयारी तर नाही झाली. कर ना आत्या लवकर तयारी, मग उशीर होईल ना जायला. आता 4 वाजून गेले आत्या, 1 तास तर लागेलच तयारी करायला, आणि गावी जायला मग 1 तास लागतेच. विशाल तुझी मामाजी म्हणून राहिले आज नको जा, उद्या जाल म्हणा. काऊन मामाजी? आता झाला ना, काल सायंकाळपासून आलो. आता जातो बा. विशाल जायसाठी काही नाही, पण माहित आहे का किती ऊन तापून राहिली आता. हो मामाजी ऊन तर तापत आहे खूप म्हणा, पण आम्ही 5-5:30 वाजे निघू ना. अरे ते बाई अशा हवेच्या गरम गरम लाटा लागतात. फालतू लहान पोरगी बारगी आहे, जकार वगैरे लागली म्हणजे तब्येती खराब होतात ना अशा गरम गरम वाफा लागल्या की. म्हणून म्हणतो सकाळी वाटल्यास उठाल आणि चहा प्यायला निघून जायला वाटल्यास. आता आजच्या दिवस थांबतो. तर चल बढिया वावरा गिवराकडून फिरून येऊन. ऊस वगैरे लावला आहे वावरामध्ये. काय झालं रे मोहन? काही नाही आई, राधा गावी जातो म्हणते की नाही. हो तर जाऊ दे ना, तर कर ना बापा राधा तयारी कर ना. आई मी जायसाठी नाही म्हणत, पण आता उष्णता कमी आहे का? किती ऊन तापत आहे. मी म्हणत आहो आज नका जाऊ, उद्या सकाळीच जा. हो तुझ्या म्हणणं तर बरोबर आहे. मलाही तसाच वाटत होता की आज नाही गेल्या पाहिजे म्हणून, उद्या सकाळीच गेल्या पाहिजे म्हणून. सकाळची ऊन लागत नाही तेवढी, आता सायंकाळच्या झकाऱ्या लागतात ना. राहून जा बापू विशाल, आजच्या दिवस थांबून जा, उद्या सकाळीच जा. ठीक आहे ना तर माय. का ते करून राहिली लाडो? दादा आहे दादा दादा मग. आता दुकानाकडे चल म्हणते लाडो. का पाहिजे लाडू तुला? चॉकलेट बिकलेट नाही खायचं बेटा? हो शहाणे बाई, चॉकी पाहिजे म्हणते. काही बाई घेऊन नको देऊ विशाल. बिस्किटच्या पुड्या घेऊन देतो ना त्या. हो बिस्किटच घेऊन दे, चॉकलेट वगैरे नको. एक काम कर विशाल, परीला पण घेऊन दे सोबत. झोपली आहे वाटते परी. झोपली आहे का? नाही हिला आज झोप नाही लागली, थोड्या वेळात झोपली ना उठली आहे. विशालला सोडत नाही आहे बाबा. विशाल 2 पॅकेट आणशील बिस्किटचे, परीसाठी 1 आणून घेशील. हो ते आणतो ना. चला चला दुकानात जाऊ. दुकानाच्या आणि कशी असते? राधा चहा बनव ना. हो बनवते चहा, सगळ्यांना उठू तर द्या. बाबूजी झोपलेच होते ना? उठले ना राधा, उठले. उठले नाही? हो हो हो. मोहन काय? मी का म्हणतो, काही आंबे वगैरे आणून घे ना. आता विशाल थांबलाच आहे, तर आंब्याचा रस आणि पुऱ्या बनवून घेऊ म्हणतो. हो ठीक आहे ना ताई, आणतो घेऊन मी. हो नाही राहू दे, आंबे वगैरे नको ना. काऊन काऊन नको आणा म्हणते? विशालला आवडत नाही आंब्याचा रस. आंबा खाऊन घेईन पण रस नाही पेत. हो का? झालं ना सकाळी गुलाबजामुन वगैरे झाले ना, राहू दे आता. गुलाबजामुन भजे वगैरे झाले ना. राधा एक काम करशील मग, ते पापड वगैरे आहेत ना ते तळून घेशील सायंकाळी. आता आवडत नाही म्हणते बा आंब्याचा रस, नाही तर माझा विचार होता आंब्याचा रस बनवावा म्हणून. हो पण आंब्याचा रस पेतच नाही ना, तर कशाला बनवू म्हटले. हो आता पेत नाही तर राहू दे मग. ते पापड बिपड तळून घेशील, साबुदाण्याचे पापड आहेत ते तळून घेशील मग सायंकाळी.
हो हो ठीक आहे. नाही राधा मी का म्हणतो आताच पॅकिंग वगैरे करून घेशील उद्या सकाळी लवकर निघा म्हणजे थंडी थंडी चांगला होईल. हो पॅकिंग वगैरे करून घेते ना. आता चहा वगैरे बनवते मग पॅकिंग करते. तू कर ना तर पॅकिंग कर. मी रेखाला आवाज देते चहा बनवायसाठी. राहू द्या. नाही ते झोपली असेल ना रेखा. तिचा डोळा लागला असेल. राहू द्या. परीला घेऊन झोपली असेल. अशी किती पॅकिंग करायची आहे. थोड्या वेळाची तर पॅकिंग आहे. बनवते मी चहा मग नंतर करेन. हो ठीक आहे ना मग. काय करत होती तर ताई? हो बापा कोणता काही सांगू नको. आज दिवसभर काम झाले. आता 10 मिनिट झाला इथं येऊन बसली तर असं ना गरमी ना उकडल्यासारखा लागून राहिला. आता मस्त थंड पाण्यानं आंघोळ करते. आता आंघोळ करशील ताई ना मग स्वयंपाक करशील तर अजून गरमी नाही होईल का? मस्त स्वयंपाक बिंपाक करून घे आणि मग आंघोळ कर. हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे. सकाळपासून हात रिकामा नाही बापा माणसाचा. का केली तर ताई? लोणचे बनवले का? हो लोणचे बनवले. झालंय का बनव करून? हो झालं बापा. दिवसभर पूर्ण दिवस लागून गेला लोणचे बनवायसाठी. लागते नाही तर का ताई दिवस. आंब्याच्या फोडी काटा मग गुही काढा मग मसाले भाज भूज करा. 3-4 तास तर लागतेच. नाही तर का? तेल वगैरेही झालं काही टाकून? नाही तेल टाकून व्हायचं आहे. आता गरम करून ठेवली आहे तेल. गोडवाला लोणचं नाही बनवत का ताई? थोडासा बनवली ना गोडवाला लोणचं बनवली थोडासा. तेच तर म्हटली तुला आवडते की नाही गोड लोणचं? हो बनवली. तुझं झालं का लोणचं टाकून? हो झाला. रात्रीच बनवली आणि मग आज सकाळी मसाले विसाले टाकले मग मिक्स केली. आला का ताई विशाल? आला नाही हो कोणता यायचाच आहे विशाल. मी म्हटली विशालला राधा ताईला आणून घेशील म्हटली सोबत. राहतील म्हटली 8 दिवस नाही का. लाडूची ना खूप आठवण आली. येऊन राहिली का राधा? आता फोन करून नाही का आली बापा. रात्री बोलणं झाला होता मग सकाळी अजून फोन लावली होती तर हेच जेवणा बिवणाच्या अशा गोष्टी झाल्या. कालही विशाल उशिराच पोहोचला ना. सायंकाळच झाली. आज सकाळी मग आता पाहुणचार वगैरे बनवला असतील. गुलाबजामुन बनवला म्हणत होते आणि भजे येत होतं म्हणत होते बापा. आता फोन करून पाहावं लागेल निघाले की नाही निघाले तर. ताई ना तू कधी चालली मग माहेरी? पाहते आता. कालच फोन लावली होती तर वहिनी गेल्या आहेत माहेरी. आता त्या आल्यानंतरच जाईन ना. बघावं लागेल मग आता. राधाताई येणार आहेत. राधाताई गेल्यानंतर मग जाईन. तू कधी चालली तर कोणता? नाही जात ताई आताच मी. आता ह्या गुड्डी पिंकी कधी येतात ना मग जाईन पोरींसोबतच. हो ना कोणता तुझी नणद नाही आली ना बेबी? हो आता येऊन गेल्या असते. आता मग मलाही जायला चांगला झाला असता. आल्या नाही ना काही नाही. फोन नाही केली का नंदेला आपल्या? केला होता गुड्डीच्या बाबांनी. हो का मग का म्हणाले? पाहायचं म्हणाले बाबा 1-2 दिवसात येतो म्हणाले गुड्डी पिंकी आल्यानंतर. हो बरोबर आहे बेबीच्याही म्हणणं. पोरी बारी राहिल्या तर चांगलं वाटते ना. कधी येणार आहेत ते गुड्डी पिंकी? पिंकीला तर सुट्ट्या मिळाल्या कालपासूनच पण ह्या गुड्डीसाठी आता थांबली आहे. हो का? पिंकीचा तर झाला असेल ना शिक्षण? हो झालं ना ताई. आता एक्झाम वगैरे झाली. आता इंटर्नशिप करतो म्हणत होती. हो का? असं म्हणजे आता जॉब करणार आहे ना? हो पाहतो म्हणे मिळेल चांगलीशी जॉब तर करीन म्हणत होती. ताई 2 निंबू असतील तर दे ना. आई म्हणतील की निंबूसाठी गेली कोणता आणि बक्कीच लटकली म्हणतील. काहून तर तब्येत बरी नाही आहे का काकूची? हो आज ढिला लागते म्हणून राहिल्या. उन्हीचा असेल. उन्हामध्ये कुठे जाते तुझी सासू? घरीच तर राहतात ना. घरीच राहतात पण गरम गरम वाफ नाही लागत का ताई? गरमी किती होते. सकाळी आंघोळ करावं लागते सायंकाळी आंघोळ करावं लागते. हा हॅलो बोला जी. अरे कोणता कुठं आहे? मी ताईच्या इथं आली आहे ना निंबूसाठी. काहून आईने सांगितलं नाही का? आईला माहित आहे तरी. मी विचारलो नाही ना आईला. तू दिसली नाही म्हणून फोन केलो. पिंकीचा फोन आला होता कोणता? येत आहेत मुली तर बस स्टॉपवर चाललो मी घ्यासाठी आता 5-10 मिनिटात. बापा मग अशी तर माझ्यासोबत बोलली ना पिंकी सकाळी 9 वाजे तर काही सांगितलं नाही ना. हा आणि बसले तेव्हाही फोन नाही केला. आता कुठपर्यंत आल्या आता अर्धा तासात पोहोचून म्हणत होते. सांगितलं वगैरे नाही बा कुठपर्यंत आले तर. ठीक आहे ना येते मी घरी येते. वेळ आहे ना आता 10 मिनिट जायला. हो 10 मिनिटाच्या नंतर निघतो. हो ठीक आहे येते मी. कोणता कोणाचा जावयांचा फोन होता का? हो पिंकीने फोन केला म्हणते की येत आहो म्हणून. अशा पोरी आहेत. फोन नाही केला ना काही नाही आधी. नाही इकडेपर्यंत येऊन गेल्या आणि आता फोन केला. मग निघायच्या वेळेस तर फोन करायला पाहिजेच होता की आम्ही निघत आहो का काही म्हणून. चल बापा जाऊ दे मला. ताई आहेत का निंबू दे ना. अहो कोणता होते वगैरे 2 निंबू होते घरी पण मग असे 3 वाजेकडे ना मंजुळा काकू आल्या. सरबत बनवली 2 निंबू होते तर. चहा बनवतो म्हटली तर नाही म्हणाले. आता मग म्हटली आता निंबू आहेत तर सरबतच बनवतो म्हटली. नाही तर दिली असती. आता नाही आहे तो कोणता. नाही आहेत आता का करशील ताई? जाऊ दे आता मी चालली ताई. हो ठीक आहे बाबा. आता पोरीची येऊन राहिल्या म्हणते. चहा वगैरे काहीच नाही झाला बाबा. आता चाली थोड्या वेळ झाला तर. राहू दे ना ताई. कधी येते ना कधी चहा पिते मी. आता जात आहेत मुलींना घ्यासाठी तर आंबे बिंबे रसाचे आणायला सांगून देते. हो बरोबर आहे ना. ताई तुम्ही कधी आंबे उतरवाल? आता 1-2 दिवसात उतरवून म्हणत होते आंबे. हो उतरवून घ्याल ताई. पोरींना मस्त आवडतात तुमच्या इथले आंबे. गावठी आंबे ना खायसाठी चांगले वाटतात. हो तर सामोरून जा ना कोणता.
नाही ताई, आता मागे येऊनच जाते, राहू दे. इकडेच चपला आहेत माझ्या. निघाला का नाही तर विशालला लावून पाहिजे बरं फोन. मग अशी सकाळीच आला होता ना फोन, कॉलिंग मध्येच असेल, पाहिजे नंबर. हा मिळाला. हा हॅलो आई बोल. हा निघाला का विशाल? नाही आई इथंच आहो. बाबा आतापर्यंत निघायचं आहे, कधी निघशील? 5:30-6 वाजत येऊन गेले. आतापर्यंत तर निघून जायला पाहिजेत होता ना. आई आज नाही येत आहे, उद्या सकाळीच निघणार आहोत. बापा मग अशी तर फोन केली होती मी, तर सायंकाळी येतो म्हणत होता ना तू. आई मामाजी नाही म्हणाले सायंकाळी, उद्या सकाळीच जाल म्हणाले. आता येत आहे ना तुझी? हो हो आता येत आहे ना, म्हणूनच तर थांबलो. हो बरोबर आहे. तर सायंकाळी थोडासा गरम गरम वाटते ना गाडीवरही, सकाळी मस्त थंडा थंडा वाटते. ठीक आहे ना, उद्या सकाळीच या. मग फोनही नाही लावला ना विशाल, मग फोन तर लावायला पाहिजे का आई आज नाही येत उद्या सकाळीच येऊ म्हणून. आता थोड्या वेळात लावीन म्हणत होतो आई. कुठं घरीच आहे का? नाही नाही आई मामाजी सोबत इकडे बाहेर फिरायला आलो आहोत, वावराकडे आलो आहोत त्यांच्या. हो का? ठीक आहे ना. ठीक आहे मग उद्या निघशील तर फोन करशील ना. हो हो ठीक आहे नाही. हो आणि लवकर निघाला, मग ऊन होते. हो हो मामाजी म्हणाले ना की लवकरच निघाल म्हणून. हा ठीक आहे ठीक आहे. आई बीपीची गोळी खाल्ल्या होत्या की नाही तर तुम्ही? अहो कोणता नाही खाल्लं होतं सकाळी. म्हणून तसा वाटत होता तुम्हाला. आणि दररोज खात जा बीपीची गोळी. का बापा दररोज रोज रोज गोळ्या खायच्या? आई आवश्यक आहे ते बीपीची गोळी खाणे. मग खाल्ला का? हो मग तू शांताच्या घरी गेली होती ना तेव्हा मग खाल्ली. आता चांगला वाटत आहे ना? हो हो आता चांगला वाटत आहे. बापा कोणता पोरी तर याच आहेत ना. रमेशही किती वेळचा गेला आहे, फोन लावून पाहिजे ना कोणता. नाही लावत आहे, राहू द्या, येतील ना. रस्त्या बिस्त्यात असतील ना, फोन लावीन तर अजून थांबावं लागेल. हो तो पण आहे. आंबे वगैरे सांगितले ना मी आणायसाठी, तर मार्केटमध्ये वगैरे गेले असतील. आता भाजी कशाची करून राहिली तर? कशाची बनवू तर काही समजत नाही बाबा. काऊन भाजीच्या नाही आहे घरी? आहे नाही, भाजीच्या आहे, गवार शेंगा आहेत, वांगे आहेत. गवार शेंगाची भाजी गुड्डी खात नाही. का भाजी बनवली मम्मी म्हणाल येईल तर. तुला माहित नाही का म्हणाल मी गवार शेंगाची भाजी नाही खात तर. हो हो नको बनवू गवार शेंगाची भाजी, लवकर बनव बाबा स्वयंपाक. भूक लागली असेल पोरींना. हो आता बनवतो ना. वांग्याचीच बनवून घे ना तर. वांग्याची भाजी, पोळी, भात, वरण बनवून घे. हो आता वांग्याचीच भाजी करते. मम्मी आजी कशी आहे तब्येत वगैरे तुझी? ठीक आहे ना बेटा, ठीक आहे माझी तब्येत वगैरे. मम्मी बाबा गुड्डी सांगितलंही नाही ना येतो का काही म्हणून. कसा वाटला मम्मी आमचा सरप्राईज? चांगला वाटला सरप्राईज वगैरे. आपण सांगायला पाहिजेत होता ना येत आहोत का काही म्हणून. काही बनवून ठेवली असती का मम्मी? काहीच नाही आहे का बनवला? भूक लागली ना. मी म्हंटले आज नाही जाऊ उद्या सकाळीच जाऊ. रडत होती मम्मी हे नुसती. काऊन गुड्डी काऊन रडत होती? का मम्मी ताई आज नाही जाऊ म्हणत होती, उद्या जाऊन करत होती. मला खूप आठवण आली होती ना तुझी, पप्पाजीची, आजीची. असं वाटत होतं कधी कधी जाईन मी घरी. अहो तुम्ही तर खूप वेळचे गेले होते ना, काऊन एवढा वेळ केले? अरे बसच नाही आली लवकर, अर्धा तास थांबावा लागला. मग लवकर काम गेले तर तुम्ही? आता अर्धा तासामध्ये बस पोहोचेल म्हटलं पिंकीने, म्हणून मी गेलो. म्हटलं आंबे वगैरे घ्यायचे आहेत, मार्केटकडे जावं लागेल म्हणून लवकर गेलो मी. मम्मी ते रोडाचं काम सुरू आहे ना, ट्रॅफिक खूप होता मम्मी, त्याच्यामुळे उशीर लागला. कुठं रोडाचं काम सुरू आहे तर? ह्या जंगलाच्या आधी नाही का? तो तर किती दिवसाचं काम सुरू आहे तिथं. मम्मी माहित आहे का अंडरग्राउंड रोड बनत आहे. एवढं आतमधून आली बस, साईडला ना असे पहाड सारखे दिसत होते रोड. हो का? हो ना मम्मी, तिथेच 15 मिनिट लागले निघायला बसला. मम्मी भूक लागली ना खूप. अहो काही आणले नाही का? आणलं ना आंबे आणलं तरी. गुड्डी चॉकलेट आणली बेटा तुझ्यासाठी. अरे वा पप्पाजी, माझ्यासाठी चॉकलेट आणलं. हो लहान आहे का आता, चॉकलेट घेऊन आले तर तुम्ही? काही खायसाठी आणायला पाहिजे होते, समोसे बिमोसे. अरे तर गुड्डीला चॉकलेट आवडतात ना म्हणून चॉकलेट आणलो. तर तू स्वयंपाक बनवायलाच आहे का? हो भाजी कशाची बनवू म्हणून विचार करत होती. बनवते ना आता पटकन. चला हात पाय वगैरे धुवून घ्या आणि आंबे काटा. मी तर चॉकलेट खाते मम्मी. हो हो खा, तू चॉकलेट खा.